स्वामी समर्थ। आज परत एकदा चॅनेल चेकिंग करणार आहे आणि ज्या ताईंचे चॅनेल चेकिंग झाले नाही, म्हणजे ठीक आहे एवढ्या कमेंट येत असतात आणि तुम्हाला माहिती आहे म्हणजे व्हिडिओ खाली असू द्या किंवा माहिती स्टुडिओ मध्ये असू द्या, कमेंट बऱ्याच वेळेला वरती खालती होत असतात। त्यामुळे चॅनेल चेकिंग करताना नक्की कोणाचे केले नक्की कोणाचे नाही, पण बऱ्याच गोष्टी चॅनेल ओपन केल्यानंतर मला समजतात। आणि तुम्हाला तर माहिती आहे गेली 4 महिने झाले मी चॅनेल चेकिंगचं काम करते। आठवड्यातून 1-2 व्हिडिओ तर चॅनेल चेकिंगचे असतात। त्यामुळे प्लीज कोणी सुद्धा डिमोटिवेट होऊ नका आणि तुमचा प्रत्येकाचा मी चॅनेल चेक करणार आहे। फक्त तुमच्यापर्यंत पोहोचायला उशीर लागतोय, तोपर्यंत मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले असताना त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या चॅनेलमध्ये बदल करत जावा। एक माझ्यावर विश्वास ठेवून करा, बघा तुमचे होणार आहे चॅनल सक्सेस। आणि ज्या ताईंचे अजून चॅनल चेक केले नाहीत प्लीज ताईंनो रागवू नका, चाललंय माझं तेच काम चालू आहे, बघू तुमच्यापर्यंत पोहोचायला किती वेळ लागतोय। पहिला चॅनेल आहे क्रांती भक्तीचा मळा। ठीक आहे, तुम्ही कीर्तनाचे ह्याचे वेगवेगळे टाकलेले आहेत व्हिडिओ, चांगली गोष्ट आहे, चालू शकतो। कारण तसं तर पाहिलं तर कीर्तन हे म्हणजे तुम्ही स्वतः शूट केलेलं आहे, दुसऱ्यांचं कीर्तन असलं तरी चालेल, नाही काही प्रॉब्लेम येणार असं मला तरी वाटतंय। कारण ह्या यूट्यूबवाल्यांचं ना नक्की काही सांगू शकत नाही, कधी कुणाला कशावर कॉपीराईट देतील ते पण नाही। तुम्हाला आतापर्यंत कॉपीराईट नाही आला मग चालेल, चॅनेल तसा काही प्रॉब्लेम नाही व्हायचा। यानंतर चॅनेल आहे शिवानी श्री स्वामी समर्थ भक्त। ठीक आहे, तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ टाकताय, पण तुम्हाला माहिती आहे ना शॉर्ट्स व्हिडिओ तुम्हाला 3 महिन्यात 10 मिलियन व्ह्यूज आणायचे आहेत। तुम्हाला शक्य होत असेल नाही चॅनेल, हे बघा शॉर्ट चॅनेलला काहीच प्रॉब्लेम नसतो, त्यांचे व्हिडिओ चालतात, पण त्यामध्ये तुमचा व्हॉइस पाहिजे। जर तुमचा व्हॉइस नसेल तर त्यांना रियूज कंटेंट येऊ शकतो। त्यामुळे प्लीज तुम्ही चेक करा त्यामध्ये व्हॉइस आहे का। जरी व्हिडिओला व्हॉइस नसेल ठीक आहे, जर व्हॉइस नसेल ना तर तुम्ही तिथं स्वतः व्हिडिओमध्ये अवेलेबल तरी पाहिजे। या दोन्हीतल्या एक तरी गोष्ट पाहिजे शॉर्ट्स व्हिडिओला, एवढं मात्र आहे। तुम्ही दुसऱ्याचा कंटेंट उचलून तुमच्या शॉर्ट्स चॅनलवर टाकू शकत नाही, त्यामुळे प्लीज चेक करा। जर तुमचा व्हॉइस असेल आणि दुसरा इमेज असतील तरी चालतील, पण व्हॉइस तरी तुमचा पाहिजे। कमेंट आहे दीपाली ताईंची, ताई व्ह्यूज खूपच कमी झालेत, मॉनिटाईज झाल्यावर व्ह्यूज डाऊन होतात का, तुमचा काय अनुभव आहे? माझा एक अनुभव सांगू का, माझ्या व्ह्यूज तर डाऊन झालेल्या चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर, पण खरं सांगू का असं काही नसतं। म्हणजे व्यवस्थित व्हिडिओचा कंटेंट असला तर चॅनल जातो पुढे, पण काय माहित माझ्या सुद्धा डाऊन झालेल्या। नंतर पुढचा चॅनल आहे मनीषा कदम। ताई मी माझ्या बऱ्याच व्हिडिओंना तुमची कमेंट बघते, तुम्ही मला नेहमी कमेंट करत असता, याचा अर्थ तुम्ही माझे व्हिडिओ व्यवस्थित बघताय, पण तुमच्या चॅनलमध्ये तसे चेंजेस केलेले नाहीत। मग ताई माझा व्हिडिओ बघून काय उपयोग केला तुम्ही? फक्त माझ्या व्ह्यूज आणि वॉच टाइम वाढवला का? ताई प्लीज रागवू नका, पण एक तर बघा तुम्ही चॅनलच्या लोगो म्हणजे चॅनलला तुमचा फोटो नाहीये, कोणताच नाही, फक्त यम आहे। कसं यूट्यूब तुमचा चॅनल पुढे पाठवणार? यानंतर तुमच्या चॅनलचा डिस्क्रिप्शन बॉक्स त्यामध्ये तुम्ही किती शॉर्ट मध्ये माहिती दिली, व्यवस्थित चांगली माहिती द्या। ठीक आहे, तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ टाकताय त्यामध्ये तुमचा एकतर स्वतःचा व्हॉइस तरी पाहिजे, नाहीतर तुम्ही तिथं अवेलेबल तरी पाहिजे। पण रागवू नका, मला वाटतंय तुमच्या चॅनलला रियूज कंटेंट येऊ शकतो का, तर मी तुमचे शॉर्ट्स व्हिडिओ बघितले, म्हणजे एका पण व्हिडिओमध्ये तुम्ही अवेलेबल नाहीये आणि तुमचा आवाज पण नाहीये। तुम्ही ठीक आहे तुम्ही तयार करताय, पण कसं आहे सांगू का, आपण यूट्यूबमध्ये नवीन आहे आणि नाही ह्या यूट्यूबवाल्यांचं नक्की काय सांगू शकत नाही, कुणाला रियूज कंटेंट देतील आणि कुणाला नाही ते। मग उगीच तुम्ही एवढं मेहनत करणार, एडिटिंग करणार, उद्या जर तुम्हाला रियूज कंटेंट दिला तर तुम्ही काय करणार? त्यामुळे प्लीज ताई मला तर असं वाटतं की तुम्ही एकदा व्यवस्थित तुमचा चॅनल करावा। मी तुम्हाला चांगलं सांगते की ठीक आहे तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ वापरताय ना, म्हणजे दुसरा इमेज वापरताय ना, कमीत कमी तुमचा व्हॉइस द्या, काही प्रॉब्लेम येणार नाही। पण काहीच नसेल ना तर रियूज कंटेंट येऊ शकतो व्हिडिओला। नंतर चॅनल आहे मी माधुरी। ठीक आहे, छान आहे तुमचा चॅनल, चालू शकतो, नाही काही प्रॉब्लेम येणार। ज्यांचा चॅनल व्यवस्थित आहे त्यांना थोडक्यातच सांगते, कारण जिथं व्यवस्थित आहे तिथं व्यवस्थितच सांगणार, पण ज्यांना चेंजेस करायचे आहेत त्यांनी प्लीज चेंज करा। नंतर चॅनल आहे रेड चिली लाईफस्टाईल। छान आहे चॅनल, कारण तुमचं थंबनेल हे व्यवस्थित आहे, व्ह्यूज पण चांगले येत आहेत, फक्त गरज आहे डेली किंवा एक दिवस ॲड करून व्हिडिओ टाकण्याचे आहेत। ताई तुम्हाला व्ह्यूज आहेत आता, ठीक आहे सुरुवातीला थोडंफार कमी व्ह्यूज येतात। एक सांगू का तुम्हाला ताई, तुम्ही ना जे शॉर्ट्स म्हणजे पहिले जे व्हिडिओ टाकले 4 वर्षापूर्वी 1 वर्षापूर्वी
1 मिनिट 28 मिनिटाचे 1 सेकंदाचे 1 मिनिट 41 सेकंदाचे प्लीज ते सगळे व्हिडिओ डिलीट करा आणि असू द्या लेटेस्ट व्हिडिओ असू द्या त्यांना चांगल्या व्ह्यूज आहेत चालेल तुमचा चॅनल कारण तुम्हाला थंबनेल हे सगळं समजायला लागले. एक कमेंट आहे दीपक म्हणून आहे त्यांची कॉपीराईटचं काय साईड इफेक्ट होतो चॅनेलवर. तर रियूज करणं म्हणजे ज्यावेळी चॅनेल मॉनिटाईज होतं ना त्यावेळी चॅनेल आपला मॉनिटाईज नाही करत कॉपीराईट क्लेम म्हणून देतात आणि चॅनेल हे करतात. यानंतर पुढचा चॅनेल आहे लर्न अबॅकस इन मराठी. ज्योती काटवे म्हणून ताईंचा चॅनेल आहे. ताई मी तुम्हाला एक सांगते ठीक आहे तुमचा चॅनेल आहे व्यवस्थित तुम्ही प्रयत्न करताय पण आत्ता मुलांना दिवाळीची उन्हाळ्याची सुट्टी लागते तर त्यामध्ये तुम्ही मुलांना काय चांगलं देऊ शकता असं काहीतरी तुमच्या चॅनेलवर द्या की म्हणजे आवर्जून लोक तुमच्या चॅनेलवर आले पाहिजेत. चालेल चॅनेल चालायला तर काही प्रॉब्लेम नाही पण लोकांना काहीतरी तुम्ही द्यायचा प्रयत्न करा कारण आत्ता कसं मेच्या सुट्टीत काहीतरी मुलांना विरंगुळा पाहिजे त्या दृष्टीने तुम्ही चॅनेलवर फोकस करा. चालेल तुमचा चॅनेल नाही काही चॅनेलमध्ये प्रॉब्लेम. पुढचा चॅनेल आहे तांबे सिद्धी व्लॉग. ठीक आहे तुमच्या पण बऱ्याच वेळेला कमेंट असतात ठीक आहे तुम्ही माझे व्हिडिओ बघता. आता मी प्रत्येक ताईला असं सांगायचं का ताई तुम्ही माझे व्हिडिओ बघता मग नीट माहिती ऐकत नाही का. तुम्ही जे चॅनेलला नाव दिले एकतर चॅनेलच्या बॅनरमध्ये पूर्ण ब्लँक बॅनर ठेवलेला आहे तिथं तर तुम्ही काहीच दिलेलं नाहीये आणि जे ठीक आहे चॅनेलचा डिस्क्रिप्शन बॉक्स व्यवस्थित आहे. तांबे सिद्धी व्लॉग यामध्ये स्पेस पाहिजे होता म्हणजे किती गोष्टीची कमतरता आहे बघा. आता ताई तुम्हीच विचार करा आणि एका महिन्यापूर्वी 2-3 व्हिडिओ टाकले तर म्हणजे आता काय खरं सांगू का असं जर काम करायचं असेल तर नका पुढे जाऊ. यूट्यूबवर यायचं आहे तर डेली काम करावंच लागेल तरच तुमचा चॅनेल चालू शकतो. चॅनेल तर व्यवस्थित आहेत पण या गोष्टी तुम्ही नाहीत केलेल्या त्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो. यानंतर पुढचा चॅनेल आहे संदीप कशीर सागर दुकानदार. ठीक आहे दादा तुमचा चॅनेल तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ टाकताय आणि शॉर्ट्स व्हिडिओना तुमचा रिस्पॉन्स चांगला आहे. तुम्ही तुमच्या दुकानबद्दल माहिती सांगताय ठीक आहे चालेल चॅनेल काही प्रॉब्लेम नाही पण मला असं वाटतं तुम्ही एकतर शॉर्ट्स मधनं तरी चॅनेल मॉनिटाईज करा किंवा लॉंग मधून दोन्हीपैकी एक निवडा आणि व्यवस्थित काम करा. चालेल तुमचा चॅनेल काही नाही प्रॉब्लेम येणार. नंतर चॅनेल आहे कुकिंग टाइम. ठीक आहे तुमचा चॅनेल आहे व्यवस्थित तुम्हाला थंबनेल हे सगळं व्यवस्थित येते फक्त व्हिडिओमध्ये खूप गॅप आहे. जर यूट्यूबमध्ये सक्सेस व्हायचं असेल चॅनेल मॉनिटाईज करायचं असेल पेमेंट घ्यायचं असेल ना तर एक दिवस आड करून तरी व्हिडिओ येऊ द्या तरच तुमचा चॅनेल पुढे जाऊ शकतो अन्यथा जाणार नाही कारण तुमच्या चॅनेलला रिस्पॉन्स चांगला आहे कारण तुम्हाला थंबनेल हे सगळं व्यवस्थित येते फक्त गरज आहे तुम्ही काम करण्याची आणि कराल काम असं वाटतंय ताई मला. यानंतर चॅनेल आहे लता म्हणून. ठीक आहे ताई पण खूप गॅप आहे एवढा गॅप नाही चालत आणि तुम्ही थंबनेल व्यवस्थित द्या ना. टायटल देताय पण थंबनेल सुद्धा व्यवस्थित द्या आणि तुम्ही एक छोट्या मुलांचा डान्स टाकलेला आहे त्याला सॉन्ग आहे ताई. चॅनेलला रियूज कंटेंट लगेच येणार आता नसेल आला तरी ना चॅनेल मॉनिटाईज करताना त्यामुळे तो व्हिडिओ डिलीट केला तर बरं होईल आणि ताई थंबनेल व्यवस्थित द्यायला त्याशिवाय कारण आपण नवीन आहे आपल्याला कोणी नाही ओळखत आणि थंबनेल व्यवस्थित असेल तरच आपला चॅनेल पुढे जाणार ना त्यामुळे गरज आहे ताई. यानंतर एका ताईंची कमेंट आहे ताई वॉच टाइम किती दिवसात होतो कारण सबस्क्रायबर तर पूर्ण होतात पण वॉच टाइम काही पूर्ण होत नाही. एक सांगू का ताई वॉच टाइम किती दिवसात पूर्ण होईल हे आपण पण सांगू शकत नाही मी काही यूट्यूब सुद्धा सांगू शकत नाही. तुमचा व्हिडिओ कसे आहेत व्हिडिओची क्वालिटी नंतर व्हिडिओ किती लोक आवर्जून बघतायत ना त्यावर तुमचा वॉच टाइम अवलंबून आहे. जर तुम्ही मनात आणलं ना तर एका व्हिडिओमध्ये सुद्धा तुमचा वॉच टाइम कंप्लीट होऊ शकतो आणि नाही तर मग 500 व्हिडिओ सुद्धा लागतील वॉच टाइम कंप्लीट करायला. ते सगळं ना व्हिडिओवर डिपेंड आहे मी सांगू शकत नाही. यानंतर चॅनेल आहे आरोही फॅशन टेलर. ठीक आहे ताई छान आहे चॅनेल नाही काही प्रॉब्लेम आहे ना तुम्ही टेलरिंगची माहिती सांगताय होईल चॅनेल सक्सेस फक्त एक दिवस आड करून म्हणजे शक्यतो व्हिडिओ टाकत राहा व्हिडिओमध्ये गॅप देऊ नका होईल सक्सेस नाही काही प्रॉब्लेम येणार. पुढचा चॅनेल आहे स्वामीज नॉलेज किंगडम. ठीक आहे तुम्ही चॅनेल चालू केलेला आहे त्याच्यासाठी थंबनेलसाठी ज्या इमेज वापरलेल्या आहेत त्या प्लीज एकदा तुम्ही चेक करा म्हणजे जर तुम्ही गुगलवरून घेतले असेल तर त्याला कॉपीराईट येऊ शकतो.
आणि तुम्ही जे म्युझिक वापरलेलं आहे ना ते कॉपीराइट फ्री वाला आहे का ते सुद्धा बघा, कारण त्या जर म्युझिक कुठे असेल तर तुम्हाला रियूज कंटेंट किंवा कॉपीराइट येऊ शकतो। यानंतर पुढचा चॅनल आहे नैना सोलापूरकर। ताई तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघताना मग मी काय सांगितलंय 3 मिनिटाच्या पुढे जो म्हणजे 3 मिनिटाच्या आतले व्हिडिओ चा वॉच टाइम काउंट होत नाही, ते शॉर्ट्स व्हिडिओ असतात। आता युट्यूबचा नवीन अपडेट आहे तरी सुद्धा तुम्ही 26 सेकंदाचे असे व्हिडिओ आहेत, 59 सेकंद 50 सेकंद, प्लीज हे सगळे व्हिडिओ डिलीट करा, काही उपयोग नाहीये। बाकी तर तुमचा चॅनल व्यवस्थित आहे, जाऊ शकतो पुढे, फक्त एक युट्यूबचा अपडेट लक्षात ठेवा, 3 मिनिटाच्या पुढे व्हिडिओ पाहिजे तरच तुमचा चॅनल पुढे जाईल। तुम्ही मला कमेंट केलेली ताई मला प्लीज सपोर्ट करा, हे बघा सपोर्ट तर काही सगळ्यांनाच करायचा आहे, पण एवढं एक सांगते की तुम्ही जे सेकंदाचे व्हिडिओ आहेत ना ते प्लीज डिलीट केले तर बरं होईल। यानंतर चॅनल आहे लावण्या लेडीज ब्युटी, छान आहे चॅनल, सगळं व्यवस्थित आहे, पण एक ताई तुम्हाला सांगते की तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ टाकताय ना त्याच्याऐवजी लॉंग व्हिडिओ टाका, कारण लॉंग व्हिडिओ मध्ये ना आपला चॅनल लवकर सक्सेस होतो असं मला वाटतंय, आणि लॉंग व्हिडिओचा ना आपल्याला खूप फायदा असतो, ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर समजेल। त्यानंतर चॅनल आहे शिवानी रेसिपी, तुम्ही खूप गॅप ठेवलेला आहे चॅनल मध्ये, असं करून नाही चालत, आणि थंबनेल काही व्हिडिओंचं छान दिलेलं आहे तर काही व्हिडिओंना तुम्ही थंबनेल अजिबात व्यवस्थित दिलेलं नाही, आणि 3 मिनिटाच्या आत जे व्हिडिओ आहेत ना त्याचा वॉच टाइम काउंट होणार नाही, त्यामुळे ते व्हिडिओ तुम्ही डिलीट केले तर बरं होईल। आणि जे तुमचं म्हणजे रेसिपी आहे त्यांना मराठीमध्ये सुद्धा तुम्ही रेसिपी दिली पाहिजे, सगळ्या तुम्ही इंग्लिश मध्ये दिले तसं नाही चालत। ताई प्लीज तुम्हाला गरज आहे थोडीसं काम करण्याची, प्लीज ताई थोडं काम करा, व्यवस्थित युट्यूबच्या संदर्भात माहिती घ्या, आणि एक दिवस आड करून तरी व्हिडिओ येऊ द्या, त्याशिवाय तर चॅनल पुढे जाणार नाही। यानंतर चॅनल आहे सोनाली रंगोली अँड बघा मेहंदी आर्ट, मी काय सांगितलंय का म्हणजे मला हेच कळत नाही की तुम्ही माझे व्हिडिओ फक्त बघताय की फक्त कमेंट करताय का पूर्ण ऐकता, ते पण मला आता कमेंट करून सांगा की तुम्ही खरंच माझे व्हिडिओ बघता का, कारण हे बघा यांनी सुद्धा चॅनलला व्यवस्थित नाव दिलेलं नाहीये, नाही ताई तुमचा चॅनल नाही पुढे जाऊ शकत, प्लीज राग येऊन देऊ नका, कारण मी सांगितलंय 2 मिनिटाच्या किती म्हणजे एवढं छान रांगोळी हे येतंय तुम्हाला, आणि गेल्या वर्षी तुम्हाला रिस्पॉन्स पण चांगला होता तरी तुम्ही व्हिडिओ टाकले नाहीत, आता यात चुकी कोणाची, मग काय उपयोग आपण दिवसेंदिवस काम करून। यानंतरचा चॅनल आहे जान्हवी, एक सांगू चॅनलचा डिस्क्रिप्शन बॉक्स खाली आहे, आणि मला तर असं वाटतंय की तुम्हाला युट्यूबच्या तुमच्या सेटिंग राहिलेल्या आहेत, क्रोमवर जाऊन ज्या 10 सेटिंग असतात ना त्या प्लीज करून घ्या, कारण तुमच्या चॅनलला व्ह्यूज कमी आहेत, व्हिडिओना एवढ्या पण व्ह्यूज कमी येत नाहीत, येतात व्ह्यूज कमी पण एवढे येत नाहीत, तुमच्या तर खूप व्हिडिओना व्ह्यूज कमी आलेले आहेत। यानंतर चॅनल आहे प्रमिला गोंडे, ठीक आहे ताई तुम्ही आता सुरुवात केलेली आहे तर छान आहे, सुरुवात तर चांगली आहे, आता पुढे बघू, व्यवस्थित आहे चॅनल। यानंतर पुढचा चॅनल आहे राजश्री निनाद शिंदे, नाही तुमचा चॅनल चालणार, कारण तुम्हाला पण मी बऱ्याच व्हिडिओ मध्ये सांगितले की 3 मिनिटाच्या पुढे व्हिडिओ पाहिजेत, आणि तुमच्या 3 मिनिटाच्या आत आहेत, त्यामुळं सॉरी ताई तुमचा चॅनल नाही चालणार। ज्या ताईंना सांगितलंय ना चॅनल मध्ये बदल करायला त्यांनी प्लीज बदल करा, आणि ज्या ताईंना सांगितलंय ना नवीन चॅनल खोला प्लीज तुम्ही नवीन चॅनल चालू करा। बघा मी माझ्या म्हणजे जेवढा युट्यूबचा प्रवास केलाय ना त्यावरून तुम्हाला हे गाईड करत असते, प्लीज ताईंनो तुम्ही जरा सिरियस व्हा, मी जेवढे चॅनल चेक केले ना तेवढ्यांनाच सांगते जरा सिरियस होऊन काम करा तरच तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता, कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये आजही चॅनलचं नाव व्यवस्थित नाहीये, डिस्क्रिप्शन बॉक्स रिकामा आहे चॅनल, आणि या गोष्टी मी कितीतरी वेळा व्हिडिओत सांगितलेल्या आहेत, मग तुम्ही माझा व्हिडिओ नीट बघत नाही का। हे बघा मी तर काही सांगायचं काम करणार आहे, शेवटी तुमची इच्छा, तुम्ही जर मनापासून ठरवलं ना तर तुम्ही खरंच सक्सेस व्हाल, आणि जर तुम्ही जगाला दाखवायचं म्हणून काम करत असाल ना तर कधीच सक्सेस होणार नाही। आता ताईंनो प्लीज तुम्ही ठरवा की चॅनलवर काम कसं करायचंय, बघा माझं तर काम आहे, मी तुम्हाला माझं काम करतच राहणार, पण तुमचं पण तेवढंच काम आहे तुमच्या चॅनलवर तेवढा प्रोग्रेस करण्याचा, पण तुम्ही करतच नाही तर आता मी तरी काही करू शकत नाही ना, प्लीज ताईंनो, आणि राग तेवढा कुणाला येऊन देऊ नका, कारण हे बघा ह्या जर बेसिक गोष्टी तुम्ही जर आत्ताच नाही केल्या ना तर पुढे जाऊन तुमचा चॅनल नाही सक्सेस होणार, त्यावेळी तर खूप त्रास होतो, मग ह्या गोष्टी आधीच केल्या तर पुढे तुम्हाला त्रास कमी होईल, म्हणून मी ही छोटीशी एक तुम्हाला मदत करत आहे।